आणि एक फक्त विषय मांडतो साहेब, 2च मिनिटं द्या की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा कायदा केंद्रानं केला, सुप्रीम कोर्टानं त्याला केला. या ठिकाणी एक बदर समिती निर्माण झाली आणि त्या बदर समितीनं या ठिकाणी सरकारला आता जो निर्णय दिला, या ठिकाणी 59 जाती आहेत. या 59 जातीमधील सगळ्या जातींना या ठिकाणी न्याय मिळेल का? नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एससी समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरनं मोठ्या प्रमाणात वातावरण तापलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो, मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आक्रमक झालेला आहे. त्याचसोबत एससी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या इतर सर्व जाती ज्या आहेत मित्रांनो, त्या देखील उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. परंतु एकीकडे हे सर्व घडत असताना मित्रांनो, यावरती ज्या राजकीय नेते मात्र आपल्याला अतिशय शांतपणे किंवा निमूटपणे बसलेले दिसत आहे. त्यामध्ये सर्व जातीचे नेते आहेत मित्रांनो, ज्यामध्ये काही जे आहेत मित्रांनो चर्मकार समाजाचे देखील नेते आहेत. चर्मकार समाजाचा देखील या गोष्टीला विरोध आहे, तरी देखील चर्मकार समाजाचे आमदार खासदार जे आहेत मित्रांनो अतिशय शांत बसलेले आपल्याला दिसत आहे. त्यासोबत बौद्ध समाजाचा देखील या गोष्टीला विरोध आहे, परंतु बौद्धांचे देखील अनेक आमदार या ठिकाणी शांत बसलेले दिसत असताना एक आमदार आहे मित्रांनो, तो या गोष्टीबाबत सतत विधानसभेपासून तर ग्राउंडवरती आवाज उठवताना दिसत आहे आणि त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे. तर नेमकं तो आमदार कुठला आहे, काय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे पहिल्यापासून असे कामं करत आहे जेणेकरून बौद्ध समाजाची प्रगती कशी रोखली जाईल किंवा एससी समाजाला कसं मागं खेचलं जाईल यासाठी त्यांच्याकडनं अनेक डाव टाकले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा बॉम्ब त्यांच्याकडनं टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी असणाऱ्या एससी प्रवर्गाला जे आरक्षण मिळत आहे ते कशा प्रकारे संपवले जाईल किंवा त्या ठिकाणी ते जे आरक्षण आहे कशा प्रकारे रखडले जाईल यासाठी त्यांनी रचलेला हा डाव आहे. आणि हे सरळ सरळ जे आहे मित्रांनो, राजकुमार बडोले जे की आमदार आहेत त्यांनी थेट त्या ठिकाणी विधानसभेमध्ये देखील त्यांनी सांगितलं आणि त्याचसोबत त्यांनी नागपूरमध्ये देखील याबाबत एक मोठी परिषद घेतली आणि त्या ठिकाणी एससी समाजाचं आरक्षण कशा प्रकारे संपवलं जात आहे याबाबत त्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्याचं काम केलं आहे. एकीकडे ते जे आहेत मित्रांनो राजकुमार हे जे आहेत मोठ्या प्रमाणात आवाज उठवत आहेत किंवा एकीकडे ते यासाठी मोठ्या प्रमाणात झगडत आहे, परंतु त्याचसोबत इतर जे नेते आहेत मित्रांनो, जे एससी प्रवर्गातून येतात, ज्यांच्या जातीला देखील या ठिकाणी आरक्षणाचा फायदा मिळतो, परंतु त्यांना माहीत आहे जर या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर हळूहळू एससी समाजाचं आरक्षण संपवण्याची ही पहिली पायरी आहे आणि हळूहळू आरक्षण संपवलं जाईल. परंतु ते देखील त्या ठिकाणी मूग गिळून गप्प बसलेले दिसत आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि राजकुमार बडोले काय म्हणतात आपण पाहूया. आणि एक फक्त विषय मांडतो साहेब, 2च मिनिटं द्या की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा कायदा केंद्रानं केला, सुप्रीम कोर्टानं त्याला केला. या ठिकाणी एक बदर समिती निर्माण झाली आणि त्या बदर समितीनं या ठिकाणी सरकारला आता जो निर्णय दिला, या ठिकाणी 59 जाती आहेत. या 59 जातीमधील सगळ्या जातींना या ठिकाणी न्याय मिळेल का, हा विषय आहे. आणि म्हणून माझी विनंती या ठिकाणी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी जे म्हटलंय की राज्यानं सांख्यिकीय वस्तुनिष्ठ डेटा दाखवला पाहिजे. उपवर्गीकरण हेतूने किंवा मनमानी पद्धतीनं तो करता येणार नाही. हा निर्णय न्यायालयीन पुनरावलोकन करून खुला करावा. या गोष्टी आहेत, याची आपूर्ती या ठिकाणी झाली पाहिजे आणि या तिन्ही अटींची पूर्तता या करताना 1930 नंतर जातीय जनगणना करण्यात आली नाही, तेव्हा 29 जातींचा मागासलेपणा तुलनात्मक अभ्यास कोणत्या आधारावर सरकार करणार आहे याचा पण या ठिकाणी झालं पाहिजे.